नमस्कार. दीपज्योतिर्नमोस्तुते लेखिका सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 3. 1925 मावशींना तिसरा मुलगा झाला. त्याचं नाव दिनकर ठेवण्यात आलं. 20व्या वर्षी त्या 3 मुलांच्या आई बनल्या. घरात उमाकाकूंमुळे ही जबाबदारी त्या सहजपणे पेलत होत्या. उमाकाकूंचे महत्त्व मावशी व भाऊसाहेब पूर्ण जाणून होते. भाऊसाहेबांचे घरात बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असे. उमाकाकूंचा जरासुद्धा अपमान झालेला त्यांच्या न्यायी स्वभावाला खपत नसे. एकदा घरातल्या बायकांना लुगडी घ्यायची होती म्हणून नेहमीचा लुगडीवाला त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे लुगडी घेऊन घरी आला होता. घरातल्या बायका त्यांच्या भोवती जमा झाल्या होत्या. लुगडी हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, मग तो काळ कोणताही का असेना. सगळ्या जावांनी आपापल्या पसंतीची लुगडी बाजूला केली. उमाकाकूंनीही जरा भारीपैकी लुगडी आपल्यासाठी पसंत केली. तेवढ्यात कोणीतरी त्यांना म्हटलं, तुम्हाला कशाला इतकी भारी लुगडी पाहिजेत? ना कुठे जायचं ना कुठे यायचं. लगेच उमाकाकूंनी ती लुगडी परत त्याच्या गाठोड्यात ठेवायला सांगितली. मावशींना तो प्रसंग मनाला फार लागला. मावशींनी भाऊसाहेबांना दुपारची हकीकत सांगितली. लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी त्या दुकानदाराला भारीपैकी भारी लुगडं घेऊन येण्याबद्दल निरोप दिला आणि उमाकाकूंना आवडलेली लुगडी त्यांना घ्यायला लावली. उमाकाकूंची किंमत त्या दोघांनाही समजली होती. असा सहृदय व न्यायी जोडीदार मावशींना मिळाला होता. 1925 नंतरच्या काळात देशात अशांतता वाढत होती. ठिकठिकाणी हिंदू मुसलमानांचे दंगे चालू होते. विदर्भात नागपूर, कामठी, आर्वी, अकोट वगैरे गावी अनेकदा दंगे उसळले. अनेक माणसे मृत्युमुखी पडली. ह्या दंग्यांचा फायदा घेऊन अनेक स्त्रियांचे अपहरण झाले. मावशी ह्या बातम्या ऐकून अस्वस्थ झाल्या. हाताने काम चाले पण मनात अत्यंत खळबळ असे. स्त्री अबला म्हणून तिच्यावर कोणीही अत्याचार करावा हे त्यांच्या मनाला पटत नसे. पण त्यावर उपाय मात्र मिळत नव्हता. त्याच सुमारास नागपूरला डॉक्टर हेडगेवारांनी सारा हिंदू समाज संघटित करण्याच्या भव्य कल्पनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ही बातमी मावशींना समजली. त्या आपल्या एका मैत्रिणीजवळ म्हणाल्या, का कुणास ठाऊक संघ स्थापनेची बातमी ऐकल्यापासून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी समाधानाने श्वास टाकल्यासारखं वाटतंय. आशेचा अंधोक किरण दिसतोय. मावशींच्या अशा भावनिक विचारात बाकीच्या मैत्रिणींना रस नव्हता. पण मावशींना मनातले विचार कोणाजवळ तरी बोलावेसे वाटत म्हणून त्या मैत्रिणींजवळ बोलत. कारण घरात भाऊसाहेबांनाही या गोष्टीत फारसा रस नव्हता. हिंदू संघटनेचा महामंत्र देणाऱ्या व हिंदूंच्या सुखासाठी धडपडणाऱ्या स्वामी श्रद्धानंदांचा रशीद नावाच्या एका मुसलमानाने 23 डिसेंबर 1926 रोजी खून केला. सर्वत्र वाऱ्यासारखी बातमी पसरली. साऱ्या हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. मावशी अत्यंत उदास झाल्या. दिवसभर त्यांना काही सुचत नव्हतं. मनात सारखा प्रश्न उभा होता, आम्हाला कोणीच वाली नाही का? असेच का आम्ही चोरा चिलटासारखे पकडून चिरडले जाणार? प्रश्न अनुत्तरित होता. घराच्या रामरगाड्यात मनातल्या ह्या विचारांना फारसा थारा मिळत नव्हता. त्यातच 2-3 वर्षांनी येणारे बाळंतपण. 1928 मावशींना चौथा मुलगा झाला. त्याचे नाव रत्नाकर ठेवले. रत्नाकर होण्याच्या 2 दिवस आधी मावशी दुपारच्या जरा आडव्या झाल्या होत्या. तोच माझघरात उमाकाकू कोणाशी तरी बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उमाबाई कावळे? अरे रे, वाईट झाले. असे शब्द त्यांनी ऐकले मात्र त्या ताडकन उठून बसल्या आणि त्यांनी विचारलं, काय झालं? काही नाही, तुम्ही पडा असे उमाकाकू म्हणाल्या. पण मावशींचे काही समाधान झाले नाही. त्यांनी खोदून विचारल्यावर मावशींची जिवलग मैत्रीण उमाबाई कावळे ह्या बाळंतपणात निधन पावल्याचे त्यांना समजले. त्या नाजूक अवस्थेत त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आणि मन इतके नाजूक झाले होते, इतके हळुवार बनले होते की प्रसूतीनंतर त्यांना धनुर्वात झाला. घरातल्या साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. भाऊसाहेबांना तर ब्रह्मांड आठवले. मनोहर, पद्माकर, दिनकर ह्या कोवळ्या मुलांची तोंडे चिमणीसारखी झाली. पुढचे भेसूर भवितव्य घराला भेडसावू लागले. पण डॉक्टर नाभाखरे ह्यांच्या रूपाने जणू देवच उभा राहिला. त्यांनी अचूक निदान करून योग्य औषधे दिली व त्या जीवघेण्या दुखण्यातून मावशी बऱ्या झाल्या. सर्वांचा जीव भांड्यात पडला.
बाळंतपणाच्या 10व्या दिवशी छोट्या रत्नाकरला मावशींच्या जवळून डोळ्यातले पाणी आवरत उमाकाकूंनी उचलले होते. ते बरोबर 1.5 महिन्यांनी आनंदाश्रू पुसत त्याला मावशींच्या जवळ दिले. उमाकाकू मावशींना म्हणाल्या, "तू जिंकलेस ग बाई आणि आम्हाला यश दिलेस." मावशींच्या आजारपणाचा रत्नाकरवर परिणाम झाला. त्याची प्रकृती थोडी नाजूकच राहिली. मावशी आजारातून उठून हिंडू फिरू लागल्या. रोजचे व्यवहार सुरू झाले. आता थोडे बाहेरच्या जगाकडे त्यांचे लक्ष जाऊ लागले. 1928मध्ये सुधारणेचा दुसरा हप्ता देण्याचे निमित्त करून वाटाघाटीसाठी सायमन कमिशन भारतात येणार होते. सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सदस्यांचे हे मंडळ भारतात आले. पण त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. भारतीयांना काही अधिकार क्रमाक्रमाने देण्यासंबंधी विचार व पाहणी करण्यासाठी हे अधिकारी साऱ्या देशभर फिरणार होते. भारतातील काँग्रेससह साऱ्या पक्षांनी त्याला विरोध करण्याचे ठरवले. देशभर सायमन गो बॅक ही घोषणा दुमदुमू लागली. लाहोरला तर कळसच झाला. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या निषेध मिरवणुकीवर लाठी हल्ला झाला. भारताच्या त्या वृद्ध नेत्याला लाठीचे तडाखे बसले आणि पुढे त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेमुळे भारतीय जनता खवळून उठली. दूर राहायचे म्हटले तरी जनतेला आता चळवळीपासून दूर राहता येणे शक्य नव्हते. सायमन विरोधाचे वारे चोहूबाजूंनी वाहू लागले. 14 मार्च 1929ला सायमन कमिशन नागपूरला येणार होते. त्या दिवशी नागपुरात, मध्य प्रांतात व विदर्भात ठिकठिकाणी हरताळ पाळण्यात आल्या. नागपूर वऱ्हाडचे अग्रगण्य पुढारी नरकेसरी बॅरिस्टर अभ्यंकर हे वर्ध्याला आले होते. ते मावशींच्या नणंदेचे यजमान. त्यांचा मुक्काम वर्ध्याला केळकरांकडे असे. ते आल्यावर अर्थातच श्री जमनालाल बजाज वगैरे काँग्रेसची मंडळी त्यांना भेटायला केळकरांकडे आली. वर्ध्यालाही हरताळ पाळण्याचे व मिरवणूक काढायचे ठरले. आत्तापर्यंत दुरून दुरून देशपरिस्थितीकडे बघणाऱ्या, केवळ सभेला जाण्यापुरतीच राजकीय परिस्थितीची ओळख असणाऱ्या मावशी त्यावेळी मिरवणुकीत सहभागी झाल्या. देशाच्या सुखदुःखात सक्रिय भाग घेण्याचा पहिला धडा त्यांनी गिरवला. देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत होती. राजकीय विचारांपासून सामान्य माणूस दूर राहू शकत नव्हता. मावशींसारख्या मुळातच राष्ट्रीय विचारांची जाण असणाऱ्यांना त्यापासून मुळीच बाजूला होता आले नाही. 1930 साल उजाडले. सविनय कायदेभंगाच्या युगाचा प्रारंभ महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाचा पुकारा करून केला. महात्मा गांधी दांडी यात्रेला निघाले. ब्रिटिशांशी एक वेगळ्या प्रकारचा सामना होता. सारा देश त्यामुळे हलला आणि देशातून हजारो लोक सत्याग्रहासाठी बाहेर पडले. त्यात स्त्रियाही मागे नव्हत्या. या लढ्यात श्री सरोजिनी नायडूंच्या पावलावर पाऊल ठेवून शेकडो स्त्रिया घराबाहेर पडल्या. नागपूरला काँग्रेसच्या सौभाग्यवती अनुसयाबाई काळे ह्या अध्यक्ष झाल्या. नागपूर काँग्रेसची अध्यक्ष एक स्त्री होती हे अपूर्वच होतं. 1930मध्ये महात्मा गांधींनी स्त्रियांच्या दृष्टिकोनात मोठी क्रांती घडवून आणली. ज्या स्त्रिया कारणाशिवाय कधी घराबाहेर पडल्या नाहीत त्या सत्याग्रहात सामील होऊ लागल्या. स्त्रियांचे देशसेविका संघ सूतकमिट्या स्थापन होऊ लागल्या. प्रभात फेऱ्यांमध्ये तर विशेषत्वाने स्त्रियाच सहभागी असत. ह्या चळवळीचे लोण वर्ध्यालाही आले होते. मावशींना पण आता घरी स्वस्त बसवेना. बायकांनी ह्या कार्यक्रमात भाग घेतलेला भाऊसाहेबांना फारसा आवडत नसे. पण त्यांचे जेवण खाण वगैरे सर्व बाबतीत मावशी योग्य बर्दास्त ठेवून प्रभात फेऱ्या, पिकेटिंग, सभा, भाषणे ह्यात जमेल तितका भाग घेत. लहान मुले, आला गेला, तापट स्वभावाचे यजमान या सर्वांमधून आपली देशभक्तीची भूक त्या भागवत असत. केळकरांच्या घरातल्या बायका तर आता तुरुंगवास पत्करायलाही मागे पुढे बघत नव्हत्या. त्याचं असं झालं होतं की हिंगणघाटला असणाऱ्या मावशींच्या एक चुलत जाऊबाई रमाबाई केळकर ह्यांनी सत्याग्रहात भाग घेतला होता आणि त्या कारावासात होत्या. साऱ्यांना हे एक नवलच वाटत होतं. मावशींचा ऊर मात्र अभिमानाने भरून येत होता. दिवसभर त्यांना व इतरांना तोच विषय पुरला होता. मावशींनासुद्धा सारखे वाटे आपणही ह्या चळवळीमध्ये सक्रिय भाग घ्यावा. पण ते कसं शक्य होणार? कारण ही सत्याग्रहाची चळवळ ऐनभरात आली असताना 5 मे 1931 रोजी मावशींना 5वा मुलगा झाला. कमलाकर असे त्याचे नाव ठेवले. स्त्री ही अशी संसारात नैसर्गिक जबाबदारीमुळे गुंतत जाते. त्या काळी तर तिची ह्यातून सुटका नव्हतीच. आणि तरीही मावशींनी आपल्या मनातले राष्ट्रकार्याचे स्फुल्लिंग विझू दिले नाही. हाच त्यांच्यात आणि आम्हा सामान्य स्त्रियांमध्ये फरक आहे. 1932 साल उजाडले. सत्याग्रहाची चळवळ मंदावत होती.
गांधी आयर्विन करार झाला होता, लंडनला 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या, पण तसे पदरात काहीच पडले नव्हते. जागतिक मंदीची झळ भारतातही पोहोचली होती. पण ह्या घटनांकडे लक्ष द्यायला मावशींना मुळीसुद्धा वेळ नव्हता, कारण कमलाकर अजून 2 वर्षांचा व्हायचा होता. तोच एप्रिल 1932मध्ये मावशींना 6वा मुलगा झाला. ओळीने 6 मुलगे झाले, त्यामुळे त्या काळाप्रमाणे मावशींचे खूप कौतुक होत होते. ह्या 6व्या मुलाचा आनंद त्याचे नाव आनंद ठेवून व्यक्त करण्यात आला. तान्ह्या मुलासकट सर्व मुलांकडे लक्ष देण्यात दिवस उजाडला मावळला हे सुद्धा समजत नव्हतं. तर वाचन कुठले आणि बाहेर जाणं कुठलं, त्यात सुमारास एक नवीनच काळजी मावशींचे मन कुरतडत होती. 1930मध्ये भाऊसाहेब विषमज्वराने बरीच आजारी पडले. त्या आजारपणानंतर त्यांची प्रकृती म्हणावी तशी काही सुधारली नाही. नेहमीप्रमाणे डॉक्टर नाभा खरे नागपूरहून आले. त्यांच्यावर साऱ्यांची श्रद्धा, कारण मावशींना त्यांच्यामुळेच जीवदान मिळाले होते. त्यांनी भाऊसाहेबांची प्रकृती तपासली आणि सर्व दात काढण्याचा सल्ला दिला. तोही उपाय करून पाहिला, पण बारीक ताप येत आहे तो काही हटला नाही. भाऊसाहेब आता काही फारसे हिंडत नसत, ती ताकदच त्यांना नव्हती. त्यानंतर 1931च्या मध्यावर प्रकृतीला थोडा आराम पडला. थोडे चवीरुचीने खावे प्यावे असे वाटू लागले. मावशींच्या मनालाही थोडी उभारी आली. त्या भाऊसाहेबांची तैनात उत्तम प्रकारे सांभाळत असत. भाऊसाहेबांच्या प्रकृतीला पडलेला आराम हा फसवा ठरला. आनंदच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात बारीक ताप येणे पुन्हा सुरू झाले. थकवा वाढू लागला. घरादाराला एक काळी भीषण छाया भेडसावू लागली. डॉक्टर वैद्यांची औषधं चालूच होती, पथ्यपाणीही होतेच, पण दुखणे काही पाय मागे घेईना. मावशींच्या आणि घरातल्या साऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. हा क्षय तर नसेल ना? या नुसत्या कल्पनेने मनाचा थरकाप होत होता. रोजचे व्यवहार चालू होते, पण त्यात जीव नव्हता. आणि एक दिवस डॉक्टरांनी ते जीवघेणे निदान केले. दुखणे क्षयाचे आहे हे ऐकून मावशींच्या साऱ्या संवेदनाच बधीर झाल्या. हातापायातले बळ गेले, पण हातपाय गाळून चालणार नव्हते. नसलेले बळ आणणे भाग होते. 8 मुलांच्या तरुणाईने कंबर बांधली आणि भाऊसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. नियती त्यांच्याशी जीवघेणा खेळ खेळत होती. वैद्यकीय उपायांची शिकस्त चालली होती. कोणी काय सांगेल ते उपाय तत्परतेने मावशी करत होत्या. त्यात जरासुद्धा हयगय होत नव्हती. वैद्यकीय उपायांना दैवी उपायांची सुद्धा साथ देण्यात त्या कुचराई करत नव्हत्या. तोंडात पाण्याचा थेंबही न घालता त्यांनी कडक चतुर्थीचे व्रत आरंभले. वटसावित्रीचे त्रिरात्रीचे व्रत केले. त्याशिवायही अनेक नेमधर्म तर चालूच होते. एक दिवस मावशी आपल्या भवितव्याचा विचार करत असताना त्यांना केळकरांच्या घरातले अल्पवयीन मृत्यू दिसू लागले. थोरले दीर सदाशिवराव प्लेगच्या साथीत अवघ्या 24व्या वर्षी मरण पावले व ऐन तारुण्यात उमा काकू अगदी एकाकी पडल्या. मधले दीर लक्ष्मणराव कावळीचे निमित्त होऊन अल्पवयात स्वर्गवासी झाले. आणि आता आपले पती. या नुसत्या विचाराने सुद्धा त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. या घराला हा कसला शाप? विचार करता करता कोणीतरी म्हटल्याचं त्यांना आठवलं की कुटुंबातल्या कोणीतरी औदुंबराचा वृक्ष तर तोडला नाही ना? असे अपमृत्यू होण्याचे हे तर कारण नाही ना? असा विचार मनात येताच कोणीही न पाहिलेल्या व्यक्तीच्या अपराधांचे परिमार्जन करण्यास मावशी सिद्ध झाल्या. औदुंबराला कोटी प्रदक्षिणा घालण्याचा त्यांनी संकल्प केला. हे सर्व परमेश्वरावरील दृढनिष्ठेने आणि विश्वासाने त्या करत होत्या. देव नवसाला पावतो किंवा नाही माहीत नाही, पण ह्या असल्या तपाचरणाने मानसिक बळ मात्र नक्कीच वाढते. सारे सहन करण्याची शक्ती मनाला येते असे त्यांना वाटे. पुढे त्या बळाचा आणि ताकदीचा मावशींना अनेकदा उपयोग झाला. सारे दैवी आणि वैद्यकीय उपाय करून झाले. दुखणे मागे हटण्याचे काहीच चिन्ह दिसेना. दिवसेंदिवस प्रकृती जास्तच खालावत चालली. मावशींचे वडील मधूनमधून जावयांची प्रकृती बघण्यास वर्ध्याला येत असत. त्यांना त्यांच्या लाडक्या कमलकडे बघवतही नसे. एकदा ते आले असताना म्हणाले, या दुखण्यावर तिकडे मद्रासकडे कुठेतरी उपाय केला जातो. त्याप्रमाणे चौकशी करून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मद्रासजवळ मदनपल्लीच्या जवळ सॅनेटोरियममध्ये भाऊसाहेबांना नेण्याचे ठरले. जाण्याचे निश्चित झाले. मावशी व त्यांची मोठी मुलगी शांता यांनी भाऊसाहेबांबरोबर जाण्याचे ठरवले. सर्व तयारी झाली आणि मोठ्या उमेदीने ही मंडळी मदनपल्लीला आली.
तेथे आल्याबरोबर त्या रोगावरचे प्रख्यात डॉक्टर डेव्हिड यांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू झाला. पहिला महिनाभर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसू लागली. त्यांना जरा बरे वाटू लागले. पण तो सुद्धा अशा निराशेचा खेळ ठरला. प्रकृती पुन्हा ढासळू लागली. मावशी महिनाभर तेथे त्यांच्याजवळ राहिल्या. त्यांचे पथ्यपाणी करण्यात त्यांचा वेळ जात होता. पण घरी लहान लहान मुले होती. या मुलांचे करण्यात उमाकाकू सुद्धा थकून जात. शेवटी असे ठरले की मावशींनी वर्ध्याला परत जावे व उमाकाकूंनी भाऊसाहेबांजवळ राहावे. मावशींची स्थिती अत्यंत बिकट झाली. भाऊसाहेबांना सोडून जाणे कठीण व मुलांपासून दूर राहणे कठीण. शेवटी मन घट्ट करून त्यांनी भाऊसाहेबांचा निरोप घेतला. दोघांची मने अत्यंत व्याकुळ झाली होती. निघताना मावशींच्या मनात काळाकुट्ट अंधार होता. उमाकाकू भाऊसाहेबांजवळ राहून त्यांची देखभाल करू लागल्या. पण प्रकृतीला उतार नाही हे पाहिल्यावर भाऊसाहेबांनी परत वर्ध्याला जाण्याचे ठरवले. त्यांना पुढचे भविष्य दिसत होते. एक दिवस त्यांनी उमाकाकूंना बोलवून आपल्याजवळ बसण्याची खूण केली. उमाकाकू जवळ जाऊन बसल्या. भाऊसाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. उमाकाकूंनाही अगदी भरून आले. भाऊसाहेब म्हणाले, उमा बहिणी, आता आपण परत घरी जाणार. मोठ्या उमेदीने आलो होतो, पण पदरात निराशाच पडली. उमाकाकूंनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण क्षीण हसून भाऊसाहेब म्हणाले, वहिनी, खोटी आशा कशाला लावता? आता अवधी फार थोडा आहे. घरी गेल्यावर वेळ मिळेल का नाही सांगता येत नाही. तेव्हा काय सांगायचे ते आत्ताच सांगून टाकतो. वहिनी, माझ्या मागे लक्ष्मीला आणि मुलांना आत्तापर्यंत जशी माया लावलीत तशी माया लावा आणि सांभाळा. हे ऐकताच उमाकाकूंचे सारे अवसानच गळाले. पण सारे धैर्य एकवटून त्या म्हणाल्या, भाऊजी, शांत व्हा. असे काही घडलेच तर माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी लक्ष्मीबाईंना व मुलांना मुळीच अंतर देणार नाही. भाऊसाहेबांना जसे काही डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले. सर्व मंडळी पुन्हा वर्ध्याला आली. ज्या उमेदीने वर्धा सोडले होते ती उमेद आता राहिली नव्हती. पण एक गोष्ट खरी, भाऊसाहेब मात्र बरेच शांत झाले होते. वाघोबा येईल आणि खाईल असे जोपर्यंत नुसते वाटत असते तोपर्यंतच भीती मनात ठाण देऊन बसते. पण तोच वाघोबा प्रत्यक्ष येऊन उभा राहिला की माणसाला कुठून तरी बळ येतं आणि तो संकटाशी सामना करायला तयार होतो. तसेच भाऊसाहेबांचे झाले. मावशींचे उपास तपास व्रत वैकल्ये पाहून भाऊसाहेबांचा जीव कासावीस होई. पण तरीही मावशींच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता आणि उमाकाकूंनी दिलेल्या शब्दांचा दिलासा त्यांच्या मनाला मिळाला होता. त्यानंतर प्रत्येक उगवता दिवस दुखण्याचे पाऊल पुढे टाकूनच मावळत होता. घरावर एक प्रकारची उदासीन कळा होती. रोजचे व्यवहार करणे भागच होते म्हणून व्यवहार चालले होते इतकंच. मावशींची मोठी मुलगी शांता वडिलांची अविश्रांत सेवा करत होती. मावशींनी आणि उमाकाकूंनी तिला बळेबळे त्यांच्यापासून दूर करावे, काही खाण्यापिण्याचा आग्रह करावा, पण ती वडिलांपासून जराही दूर होत नसे. आपल्या ह्या गुणी मुलीकडे बघून भाऊसाहेबांचा जीव तिळतिळ तुटत असे. अशातच जुलै महिना उजाडला. पावसाळी हवा सुरू झाली आणि या दुखण्याचा जोर वाढला. जुलैच्या 3-4 तारखेपासूनच भाऊसाहेबांचा आवाज खोल जाऊ लागला. अंगात मुळीच त्राण राहिली नाही. घरातल्यांच्या समाधानासाठी डॉक्टर येत होते, पण त्यात काही अर्थ नव्हता. मनोमन सर्वजण समजले होते, पण कोणीच बोलत नव्हते. 6 जुलै 1932 बुधवार हा दिवस उजाडला आणि केळकरांच्या घरात अंधार पसरला. भाऊसाहेब साऱ्यांना सोडून गेले. मावशींवर वज्राघात झाला. त्यानंतर होणारे सोपस्कार मावशी बधीर नजरेने बघत होत्या. ज्या संकटाची चाहूल लागल्यापासून मन काळजीने जळत होते ते होऊन गेले होते. 2 मुली आणि 6 मुलगे पदरात. वय अवघे 27 वर्षांचे आणि पुढचा सारा भविष्यकाळ आवासून उभा राहिलेला. नागपूरहून आईवडील आले आणि मावशींच्या मनाचा बांध फुटला. आपल्या लाडक्या कमलची ती अवस्था बघून ते मुळापासून हादरले. आई असा टाहो फोडून मावशी आईच्या कुशीत शिरल्या आणि आईचा हात पाठीवरून फिरल्यावर त्यांचे मन थोडे शांत झाले. कमल, थोडे दिवस नागपूरला चल, असे मावशींचे वडील अण्णा त्यांना म्हणाले.
पण आता तोल सावरून उभ्या असलेल्या मावशींनी त्यांना ठामपणे नकार दिला. उमा काकूंनी श्वास टाकला. जर मावशी त्यावेळी थोड्या दिवसांसाठी का होईना नागपूरला गेल्या असत्या तर मात्र उमा काकूंना ब्रह्मांड आठवले असते. कारण ज्यावेळी भाऊसाहेब गेले त्यावेळी उमा काकू मावशींना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, आजपासून आपले जावेचे नाते संपले. आता यापुढे तुम्ही माझी धाकटी बहीण. आणि ते नाते त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले होते. आपले दुःख बाजूला सारून मावशींना आता मुलांकडे बघणे भाग होते. धाकटा आनंद तर अवघा 4 महिन्यांचा होता. पितृसुखाला आचवलेल्या त्या लहानग्याकडे बघून त्यांचा दुःखावेग अनिवार्य होई. पण मोठ्या निर्धाराने त्या मनाला बांध घालीत. छोट्या आनंदला चुकूनसुद्धा त्यांनी वाईट पायगुणाचा म्हटलं नाही. झालेले दुःख मागे सारून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. जणू परमेश्वर त्यांची चोही अंगाने परीक्षा बघत होता. मावशींची मोठी मुलगी शांता फार गुणी, अतिशय बुद्धिमान होती. सर्वांची आणि विशेषतः वडिलांची अतिशय लाडकी. त्या काळात ती मॅट्रिक झाली. शिक्षणाची दोन्ही मुलींना अतिशय आवड होती. पण मुलींची शाळा वर्ध्याला नसल्याने घरी मास्तर ठेवून मुलींना शिकवले होते. घरी अभ्यास करून मॅट्रिक झालेली शांता ही वर्ध्याची पहिलीच मुलगी. घरादाराचा कौतुकाचा विषय बनली होती. मावशींचेही दोन्ही मुलींवर फार प्रेम होते. एक दिवस संध्याकाळी शांता मावशींना म्हणाली, मला भूक नाही, मी जेवणार नाही. मावशींनी तिच्याकडे चमकून पाहिलं. अलीकडे बरेच वेळा ती जेवायचे नाही असे म्हणत असे. मावशींनी शांताचा हात हातात घेऊन पाहिला. त्यांना तो गरम वाटला. तोंडही उतरलेले दिसत होते. त्या म्हणाल्या, अक्का, बरे नाही का? तेव्हा तिने सांगितले, आजकाल माझे अंग गरम होते, थकवा वाटतो, तोंडाला चव नसते. मावशी मनात चरकल्या. त्यांनी ताबडतोब तिला डॉक्टरांकडे पाठवले. डॉक्टरांनी औषध दिले. 8-15 दिवस झाले तरी ताप थांबेना. रोज संध्याकाळी बारीक ताप येतच होता. औषध बदलून दिले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी मावशींना आलेली शंका खरी ठरली. शांतालाही क्षयाची भावना झाली होती. त्याच रोगाने घरातला कर्ता पुरुष गिळला होता आणि आता ह्या कोवळ्या मुलीचा घास घ्यायला त्याने जबडा पसरला होता. त्याकडे क्षय म्हणजे असाध्य रोग होता. मावशी उमा काकूंना म्हणाल्या, बाई, आपण असा काय गुन्हा केला आहे म्हणून देव आपला असा अंत बघतोय? उमा काकू त्यावर इतकेच म्हणाल्या, जे नशिबात असेल ते मुकाट्याने भोगलेच पाहिजे. उपाय करणे आपल्या हातात आहे, यश देणे परमेश्वराच्या हातात आहे. दोघी जावा हताश होऊन बसल्या होत्या. मावशीच्या मनाला दुसराच एक विचार त्रास देत होता. शांताचे ह्या दुखण्यात बरे वाईट झाले तर सावत्र मुलगी म्हणून झाली असेल हो हेळसांड, असं तर कोणी म्हणणार नाही ना. लोकांचे जाऊ दे, पण शांताच्या आजोळची माणसं काय म्हणतील? आपल्या मनातला विचार त्यांनी शेवटी उमा काकूंजवळ बोलून दाखवला. त्यावर त्या म्हणाल्या, अहो, जग काय सगळ्या बाजूंनी बोलतं, पण मी बघते आहे ना, सख्खी आई काय करेल अशी सेवा करता आहात तुम्ही. शेवटी शांताला नागपूरला तिच्या आजोळी धाडण्यात आलं. हवा पालट पण होईल आणि तेथे आणखी काही उपाय होतील ही आशा होती. कुठून तरी बरे वाटावे ह्यासाठी सारी धडपड. पण शेवटी कोणत्याच उपायांना यश आले नाही. पुन्हा तोच प्रसंग, तीच मनाची उलाघाल. डोळ्यांसमोर एक फुलणारे जीवन कुमेजण्याचे बघणे मावशींच्या नशिबी आले. सगळ्यांना आपल्या वागणुकीने चटका लावून 7 जानेवारी 1934 रोजी शांता कालवश झाली. मावशींनी हाही आघात धीराने सोसला. भाग 3 समाप्त. क्रमशः